बिद्री कारखान्याची निवडणूक कारखाना कुणाच्या हातात सुरक्षित राहील, कोण कारखान्याची प्रगती करेल आणि कोण उसाला जास्त दर देईल या 3 मुद्द्यांवर लढली गेली। याच मुद्द्यांवर विद्यमान अध्यक्ष के.पी. पाटलांनी बाजी मारली। त्याला आपली आणि आमदार सतेज पाटील यांची साथ मिळाली असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। ते आज कोल्हापूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते। श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीनं सर्वच्या सर्व 25 जागांवर मोठ्या फरकानं विजय मिळवत खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, ए.वाय. पाटील, समरजित सिंह घाटगे यांच्या आघाडीचा सुफडा साफ केला। सत्तारूढ आघाडीला सरासरी 6,000 मताधिक्य मिळालं। या निकालासंदर्भात प्रतिक्रिया देताना नामदार हसन मुश्रीफ यांनी कारखान्याची सुरक्षितता, प्रगती आणि उसाचा दर या 3 मुद्द्यांवर आपल्या आणि आमदार सतेज पाटील यांच्या साथीनं चेअरमन के.पी. पाटील यांनी बाजी मारली असल्याचं सांगितलं। की सभासदांचा कुणावर विश्वास आहे आणि कुणाच्या हातात कारखाना हा सुरक्षित राहील, प्रगती केंद्र जास्तीत जास्त शेतकऱ्याची मागणी काय असते, मला जास्त दर मिळाला पाहिजे, तो देईल। या त्रिसूत्रीवर निवडणूक झाली आणि त्याला वाटतं के.पी. पाटलांनी बाजी मारली आणि विशेषतः गेल्या 6 वर्षामध्ये त्यांनी ऊसाची जी FRP आहे सर्व देशामध्ये सर्वात जास्त देण्याचं काम केलं। कामगारांचे पगार असतील, विक्रमी त्यांचा बोनस असेल किंवा वाहतूकदार, तुडणीदार जे घटक आहेत त्यांना समाधानी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता। अशा ह्याच्यामध्ये त्यांनी उपपदार्थाची चांगली निर्मिती केली, कोजनरेशन चांगला प्लांट उभारला, डिस्टिलरीची निर्मिती केली आणि त्या माध्यमातून सभासदांना विश्वास वाटला की बाबा हा कारखाना के.पी. पाटलांच्या हातामध्ये सुरक्षित राहील। मी असेल, बंटी पाटील असेल, या दोघांनी आम्ही त्याला सहकार्य केलं आणि मला वाटतं सभासदांनी हा विश्वास साथ ठेवला आणि प्रचंड मताधिक्याने हे पॅनल विजयी झालं। त्या सगळ्या सभासदांचा मी मनपूर्वक आभारी आहे। या निवडणुकीत कागलमधून मिळालेल्या मताधिक्यात माजी आमदार संजय बाबा घाटगे यांचा मोठा वाटा असल्याचंही नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। गेल्या वेळाही कागल या विजयामध्ये फार मोठा वाटेकरी होता आणि आतासुद्धा सर्वात जास्त बहुमत हे कागल तालुक्यातून मिळालं। तर कागल तालुक्याच्या समाजाचा विश्वास हा आमच्यावर आहे आणि त्यांना वाटते की बाबा आम्ही नेतृत्व करतोय, त्यामुळं हे सगळं काम व्यवस्थित होईल। त्याच्या या संस्थेच्या मागं मुश्रीफ असतील, संजय बाबा असतील, घाटगे नेतृत्व करणारी माणसं आहेत आणि यांच्या हातामध्ये कारखाना सुरक्षित राहील ही भावना सभासदांच्या मनामध्ये आहे।